अटकेसाठी उद्या चला बीड जिल्हा शैक्षणिक बंद झालाच पाहिजे। खरं तर पाहायला गेलं तर एकीकडे विद्यार्थी पालक ट्युशन हा प्रकार एकीकडे पाहायला मिळतो, एकीकडे पोक्सो सारखा गुन्हा पाहायला मिळतो, दुसरीकडे राजकारण देखील या ठिकाणी घुसलेलं पाहायला मिळतंय। काय वाटतंय पालक म्हणून, काय तुमची प्रतिक्रिया काय? सर, स्वतःच्या पोटचे गोळे आम्ही यांच्याकडे देत होतो, सुपूर्द करत होतो, आणि इथं जर असा प्रकार होत असेल तर खूप निंदनीय नाही बाबा। हा जो विजय पवार आहे सर, हा शिक्षण माफिया आहे। हा इथंच नाही तर त्याची ज्ञानेश्वर इंग्लिश स्कूल त्या ठिकाणी सुद्धा मोठ्या प्रमाणावर पिळवणूक करतो, आणि याला मोठं राजकीय वलय आहे। याला याच्या डोक्यावर हात आहे, आणि याच्या डोक्यावर हात असल्याशिवाय तो असं करू शकत नाही। तर याला सर, याला रात्री फरार होण्यासाठी गाड्या उपलब्ध करून दिल्या। पोक्सोचा असा नियम आहे सर, तो 2 आरोपी आहेत आणि त्यांना जो मदत करतो त्यांचं सुद्धा त्या आरोपीमध्ये नाव येतं, पोक्सोचा नियम आहे। तर त्यांना रात्री फरार होण्यासाठी इथला स्थानिक आमदार संदीप क्षीरसागर आणि त्याचा पीए या दोघांनी सुद्धा गाड्या उपलब्ध करून दिल्या आणि त्यांना फरार केलंय। त्यामुळे संदीप क्षीरसागरचा हात या विजय पवारच्या राक्षसाच्या डोक्यावर आहे, त्या खटावकरच्या डोक्यावर आहे, आणि जोपर्यंत त्यांना अटक होत नाही तोपर्यंत हे लॉक उघडण्यात येणार नाही, आणि होणारं आंदोलन आमचं याच्यापेक्षा सुद्धा तीव्र असेल। आणखी एक मागणी आहे, सर्व CCTV फुटेज प्रशासनाने ताब्यात घ्यावेत। आणखी काळे पांढरं तुम्हाला पाहायला भेटेल। प्रत्येक जे त्यांच्या प्रायव्हेट रूम आहेत त्यांच्या CCTV फुटेज ताब्यात घ्यावं ही आमची विनंती आहे प्रशासनाला। आम्ही असं सांगू की आज या ठिकाणी सगळे सामाजिक कार्यकर्ते हे आंदोलनावर, माझं सर्वप्रथम हे सांगणं आहे की हे क्लासेसच बंद झाले पाहिजे, यांना परवानगीच दिली नाही पाहिजे। कारण काय आवश्यकता आहे, एवढं शाळेमध्ये आपण फीस डोनेशन घेत असताना क्लासेसची गरजच काय? क्लासेस घ्यायला पूर्णपणे बंदी घातली पाहिजे, आणि क्लासेसला सील करून या ठिकाणी जे काय CCTV आहे ते फुटेज सर्वप्रथम ताब्यात घेतले पाहिजे, आणि लॅपटॉप पण इथले ताब्यात घेतले पाहिजे। आणि जे काय खटावकर आणि पवार आहेत ह्यांचा हा प्रकार पाहिलाच नाही, याच्या आधी यांनी अनेक असे प्रकार केलेले आहेत, पण ते कुठेतरी कोणाच्या तरी दबावाखाली दाबण्यात आलेले आहेत, आणि त्यांना तात्काळ अटक झाली पाहिजे। आणि आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने 1 तारखेला SP ऑफिस समोर धरणे आंदोलन ठेवतोय, कारण बीड जिल्ह्यामध्ये नाही तर सगळ्या राज्यामध्ये अशा महिला अत्याचाराचे प्रकार खूप वाढतच आहे, आणि पोलीस जाणून बुजून झोपीचं सोंग घेते का पोलीस प्रशासन, हाच प्रश्न सगळ्यात आधी आम्हाला पडलेला आहे। कारण अनेक घटना झाल्या पण आरोपी सापडत नाही, त्यांना नाही ते तिथून सापडून आणतात, नाही आरोपी का सापडत नाहीत? महिला सुरक्षा वाऱ्यावर सोडलीये का? SP साहेब काय करत आहेत? आरोपी का ताब्यात घेत नाहीयेत? आणि हा आरोपीला कोणाचं वरद असतंय हे सगळ्यात आधी त्याचा शोध लावला पाहिजे। आणि आम्ही 1 तारखेला अतिशय तीव्र प्रकारचं धरणे आंदोलन करू, आणि मनसे स्टाईलनी मग जे होईल ते आम्ही सगळ्या महिला भगिनी रस्त्यावर उतरू। माझं या ठिकाणी एवढंच सांगतो। गंभीर प्रश्न बीड जिल्ह्यामध्ये पुन्हा एकदा उद्भवला आहे। याआधी देखील असे प्रश्न अनेक वेळा उद्भवले, मात्र हा आता पालकांसाठी सगळ्यात मोठा गंभीर प्रश्न आहे। काय पालकांसाठी सगळ्यात धक्कादायक बाब आहे ही की त्यांच्या लेकरावरती अशा प्रकारे क्लासेस मध्ये अत्याचार होत आहेत। त्यांच्यावरती होणारे अत्याचारांवरचा आतापर्यंत कुणी कित्येकदाही आवाज उठवला गेला, परंतु तो आवाज दाबला गेला। खरं तर त्या लेकराचं पीडित मुलीचं मी कौतुक करल की तिने
आणि तिच्यावरती झालेला अत्याचार हा न्यायालयासमोर गेली, म्हणजे पोलीस प्रशासनासमोर गेली आणि त्यामुळे काल त्यांच्यावरती पोक्सोचा गुन्हा दाखल झाला. सगळ्यात महत्वाचं म्हणजे काल कुठल्याही राजकीय दबावाला बळी न पडता पोक्सोचा गुन्हा दाखल झालेला आहे, परंतु अद्याप आरोपी अटक नाहीयेत. आरोपी अटक नसल्या कारणाने सकाळी 9 वाजल्यापासून ते आता साधारणतः 3-3.5 तासापासून आम्ही सर्व सामाजिक कार्यकर्ते या ठिकाणी ठिय्या आंदोलन करून बसलेला आहोत. जोपर्यंत आरोपीला या ठिकाणी अटक होत नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणी उठणार नाहीत. आणि तुम्ही जर मागे पाहत असाल तर या ठिकाणी ते जे क्लासेस आहेत, क्लासेसची जी बिल्डिंग आहे त्या बिल्डिंगला लॉक लावलेला आहे. खरं तर मुलांची शैक्षणिक वर्गाची ही सुरुवात आहे आणि त्यांच्या सुरुवातीच्या काळामध्ये या ठिकाणी आरोपी म्हणून जे आढळलेले आहेत पवार आणि प्रशांत घटावकर हे दोन्हीही आरोपी अत्यंत उच्चभ्रू आहेत. शिक्षण क्षेत्राच्या नावाला काळिंबा फासणारे हे 2 आरोपी आहेत. त्यामुळे आम्ही प्रशासनाला सर्व सामाजिक कार्यकर्त्याच्या वतीने विनंती करणार आहोत की त्यांनी लवकरात लवकर या आरोपींना अटक करावी. जे कोणी त्यांना पळून जायला सहकार्य करत असतील त्यांना सुद्धा ह्या पोक्सोच्या 34 मध्ये त्यांनाही त्यालाही सह आरोपी करावं आणि नंतर फास्ट ट्रायल कोर्टामध्ये सदर मॅटर चालून त्या आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी. कारण पालकांचा हा विश्वास या ठिकाणी संपत चाललेला आहे.